नक्कीच हे षडयंत्र आहे, कारण या सर्व प्रकरणाची माननीय उद्धवजींनी दखल घेतली होती. असं काही नाही की दखल घेतली नाही. त्यांनी मलाही फोन केला होता, विनोद हे प्रकरण काय. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आता तुम्हाला स्पष्टच बोलायचं म्हणजे एक प्रकरण सन्माननीय शीतल म्हात्रे यांचा दूरध्वनी क्रमांक कुठेतरी लिहिला गेला होता. हे मला त्यांनी आजपर्यंत सांगितलेलं नाहीये, एक विभाग प्रमुख म्हणून, तो प्रतिनिधी म्हणून. आणि मला त्यांनी जे टीव्हीवरती लोकमतमध्ये मी जे पाहिलं, त्यांनी सांगितलं मिलिंद नार्वेकरांना फोन केला होता. मिलिंद नार्वेकरनी हिमांशी रायला फोन केला, त्यांची स्वतः दोघांची भेट झाली. हिमांशी रायनी त्याचा तपास केला, स्क्वॉड लावला. तो कुठल्या तरी पीसीओचा नंबर होता, तो कुठला होता तो मला आता काही सांगता येणार, पण पीसीओचा नंबर. ती त्यांची तक्रार पक्षाने घेऊन पक्षाने पूर्णपणे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दुसरं शीतल म्हात्रेंचं असं म्हणणं होतं की बिल्डरांना स्थानिक नेतृत्व मदत करते. हा जो प्रकार आहे तो एनएल कॉम्प्लेक्स म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये आहे. नागपूर अधिवेशनामध्ये मी असताना मला आमच्या शाखा प्रमुखांचा फोन आला की एनएलच्या तिथे फार मोठ्या प्रमाणात भरणी करून मँग्रोवची हानी होते. मी ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये फोन केला की बाबा सिनियरना सांगितलं यांच्यावर एमआरटीपी ऍक्ट खाली कायदा गुन्हा दाखल करा. मी त्यांना सांगितलं की वॉर्ड ऑफिसरना फोन केला की हे काय प्रकरण आहे ते तपासून तुम्ही नोटीस काढून ते सगळं रिम्यूव्ह करा. मी नागपूर अधिवेशनानंतर आल्यानंतर, मी मध्यंतरी संभाजीनगर, जालना, बीड या भागात आल्यानंतर मी महानगरपालिकेला वॉर्ड ऑफिसर, बिल्डिंग प्रपोजलचे अधिकारी, स्वतः शीतल म्हात्रे, आमचे उपविभाग प्रमुख भालचंद्र म्हात्रे आणि आमचे कार्यकर्ते, असं स्वतः मी सगळ्यांना तिथे घेऊन गेलो होतो. आणि तिथे ती पाहणी केल्यानंतर बिल्डिंग प्रपोजल सांगितलं हाय टाईट एरियामध्ये येते, इथे त्याला काही करता येणार नाही. त्या कंपाऊंडला लॉक होता, तो लॉक बिल्डरच्या लोकांनी खोलला आणि बिल्डरचे लोक तिथे होती. त्यांनी असं कबूल केलं, वॉर्ड ऑफिसरला सांगितलं की आम्ही 2 दिवसात रिमूव्ह करतो. आता बिल्डरांची म्हणजे मी माझं काम केलं होतं, पण शीतल म्हात्रे मला असं सांगितलं नाही की बिल्डर मला धमकी देतोय, मला फोन देतोय. आणि ह्या बिल्डराची पार्श्वभूमी जर पाहिली तर गेली 10 वर्ष मी त्याच्यावर लढतोय लोकांसाठी. हा बिल्डरांनी त्या एनएल कॉम्प्लेक्समध्ये पूर्ण टेरेस आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. त्याचं टाळं तोडण्याचं काम करून त्या तुम्ही सोसायटीत जाऊन चौकशी करू शकता, त्या दिल्या. पाण्याच्या टाक्याच्या त्यांच्या म्हणजे साधारण त्यांच्या हातात. गणपती नवरात्र उत्सव करायचा असेल तर त्याची परमिशन. आता एक नवीन शिवालय म्हणून बिल्डिंग चालू आहेत, त्या तिथे सुद्धा त्यांनी पत्रे लावले. ते मी स्वतः जाऊन स्वतः वॉर्ड ऑफिसरना जाऊन कंप्लेंट केली. त्याही वेळेला शीतल म्हात्रे माझ्याबरोबर होत्या. तिथे ज्यावेळेला वॉचमॅन ते सोसायटीचे नव्हते, त्या वॉचमॅनला आमच्या कार्यकर्त्यांनी मारून त्यांना पोलिसांनी ताब्यात दिलं. कारण ही सोसायटी आहे, सोसायटीचे वॉचमॅन पाहिजे. म्हणजे असं आहे की, आणि तो बिल्डर कोण आहे त्याचा मला चेहराही माहीत नाही, माझं त्याच्यावर कधी दूरध्वनीवरून संबंध नाही आहे. त्यामुळे त्याही आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आहे असं मला वाटत नाही. आणि आता माझ्यावरती एफआयआर दर्ज झालेला आहे, पण त्या एफआयआर मध्ये काय मला हा मुद्दा आहे की नाही मला माहित नाही. आणि म्हणून मी सगळ्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. हा बोला. हे अतिशय चुकीचं आहे, तुम्ही सिद्ध करून दाखवा. माझं काही म्हणणं नाही आहे. कुठलीही जरी महिला सांगणार असतील विनोद घोसाळकर, आज सगळ्या समर्थनासाठी आज महिला माझ्या बरोबर आहेत. तुमच्या प्रेस समोर आणायची माझी तयारी आहे. आणि एकच महिला नाही, माझ्याकडे 52 वॉर्ड आहेत, 52 शाखा प्रमुख आहेत, जवळजवळ 18 आमच्या महिला उपविभाग प्रमुख आहेत आणि अनेक माजी नगरसेविका आहेत ज्या माझ्याबरोबर काम करतात. त्यामुळे हा एक पक्षाचा भाग आहे. मी अनेक संस्थेचा पदाधिकारी आहे. माझ्या दहिसर स्पोर्ट फाउंडेशन आहे, माझं जैन गार्डन आहे, माझी रात्रशाळा आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या संस्थांची सुद्धा मी काम करतोय. माझे सगळ्या लोकांची चांगल्या प्रकारे संबंध आहेत. आणि तुम्ही जरी असं म्हणत असाल तरी माझ्या लाईफमध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख असल्यापासून येत आहे. म्हणजे 40 वर्षाची कारकीर्द आहे. या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला असं कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्राच्या, मी संभाजीनगरमध्ये काम करतो, मी रायगडमध्ये काम करतो, तर मला आणि माझ्या पक्षाकडे अशा कुठल्याही महिलांनी तक्रार केली नाही. आपल्याकडे जर अशी तक्रार प्राप्त झाली असेल तर जरूर आपण त्यांच्या सुद्धा चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी. एक महत्वाचा प्रश्न आहे,
एनएल बिल्डर आणि मिलिंद नार्वेकर यांचा काय संबंध? मला माहित नाही. त्यांच्या संदर्भात तुम्हाला काही माहित नाही? ते पार्टनर आहेत असा आरोप होतोय. ते मिलिंद नार्वेकरांनाच विचार, मला खरोखर माहिती नाही. तर मिलिंद नार्वेकर आणि तुमचा काय संबंध आहे? मिलिंद नार्वेकरचा माझा काही संबंध नाही. ते उद्धवजींचे पी आहे. मला असं म्हणता येणार नाही. त्यांच्यावरती हे सत्य आहे की त्यांचा नंबर दिला गेला, पण माझा संबंध लागला गेला. तिना बिल्डरनी कदाचित धमकी दिली असेल, त्याचंही माझ्याबद्दल काय म्हणणं नाही. मला त्यांनी षडयंत्र, पण आता जी स्थिती चाललेली आहे, हॉस्पिटलमधला ऍडमिट झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकर आणि त्यांच्या सगळ्या महिला नगरसेविका आज त्यांच्याबरोबर आहेत. संजय गाडी, संजना गाडी ह्या तिथेच बसून आहेत. त्या सगळ्या गाईड करतायत. काँग्रेसची त्यांचीच ननंद असणारी शीतल म्हात्रे ही त्या हॉस्पिटलमध्ये बसून आहे. त्या सगळ्या त्यांना गाईड करतात. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी तिथे आहेत, एनसीपीचे आहेत. आणि मला वाटतं ह्या सगळ्यांमुळे कदाचित त्या गोंधळलेल्या आहेत असं मला वाटतं. ऐका माझा ऐका. हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बिल्डरांचं मँग्रोव्हचं आहे आणि हे जे नाव दिलं दहिसरच्या कुठल्या तरी स्टेशनच्या टॉयलेट, हा भाग वेगळा आहे. मी असं बोललो बिल्डर फक्त मँग्रोव्ह आणि तिला धमकी दिली असं वृत्तपत्रातून आलं. असा आरोप होतोय की बिल्डरांनी ते नाव लिहिलं गेलं. या एकूण प्रकरणामध्ये फक्त घोसाळकरांना बळीचा बकरा बनवून बिल्डरांना पाठीशी काढण्याचं काम होतंय का? नाही, मी बघा माझ्यावरती आरोप झालेले आहेत. मी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे आणि मी काली पोलीस स्टेशनला सांगितलं तुम्ही चौकशी करा, त्या बिल्डरला बोलवा, कुणाला जे असेल ते. माझा जरी त्याच्या 10 वर्षाच्या संपूर्ण कालावधीमध्ये माझा जरी त्याच्या डायरीमध्ये किंवा त्याच्या याच्यावरती रेकॉर्डमध्ये कुठं साधा फोन गेला असेल ना, तरी तो मी सांगेन माझा गुन्हा आहे. मी त्याचे संबंध जोडले गेले असं मी स्वतः मानेन. त्यामुळे आता कुणी काय करतो ह्याच्याबद्दल मी मत व्यक्त करणं चुकीचं होईल, कारण मी स्वतः माझ्यावर आरोप आहे. त्यामुळे मी आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या माणसाने दुसऱ्यावरती आरोप करणं मला वाटतं मला तर योग्य वाटत नाही. नाही, मी तुम्हाला सांगितलं मगाशी की हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं तिथे पोलिसांच्या माध्यमातून मला कळले किंवा इतर आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कळलेलं आहे, तिथे आजही सकाळी ह्या एफआयआर दर्ज झाल्यानंतर सुद्धा संजना गाडी, शिवबा राऊळ आणि आणखी एक मनसेची नगरसेविका शिल्पा चौगले ह्या डिसिप्लिन गेल्या की हे गुन्हे जे दाखल केलेले आहेत हे ह्याच्यापेक्षा आणखी तुम्ही कलम टाका. आणि तिथे स्वतः शुभा राऊळ असं मला कळतंय आणि आर पाटीलांचं दूरध्वनीवरून चर्चा होत होती. आणि म्हणून मी सांगितलं की ही वस्तुस्थिती आहे की पोलिसांना तुम्ही विचारा. पोलिसांच्या रिपोर्टप्रमाणे तिथे त्या हॉस्पिटलच्या तिथे सगळे मनसे, काँग्रेस आणखी इतर पक्षाची लोक त्यांना गाईड करतायत. ही स्थिती तुम्ही तपासून बघा. तुमच्यावर 354 अ अंतर्गत कलम दाखल करण्यात आले, जो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. त्याचा अर्थ विनयभंग करणं असा होतो. दुसरं महत्वाचं म्हणजे अनेक महिलांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही 4 चौघांच्या समोर महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा शिव्या देता. याबाबत तुमचं काय? नाही, ते आरोप अनेक महिलांनी केलेले नाहीत. शीतल म्हात्रे यांनी केले आहेत आणि शुभा रावळनी केलेले आहेत आणि त्याच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दर्ज झालेला आहे. त्यांना आता तर दाखवावंच लागणार ना की बाबा काय त्यांच्याकडे पुरावे आहेत, काय करतायत लक्षामध्ये. आणि मी हे सांगतो की आमचा आणि महिलांचा जो संपर्क येतो विभाग प्रमुख म्हणून तो मीटिंगमध्ये येतो. आणि मी गेले 22 वर्ष तुम्ही विचार करा, 1-2 वर्ष विभाग प्रमुख नाहीये. ह्या 22 वर्षामध्ये या आलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, माझी स्वतःची निवडणूक आणि सातत्याने होणाऱ्या आमच्या बैठका, काही एकच बैठक होत नाही. विभाग प्रमुख असल्यामुळे आठवड्याला महिलांची मीटिंग, महिलांचे कार्यक्रम, पक्षाचे कार्यक्रम, आमचे कार्यक्रम, विभागाचे कार्यक्रम आणि सगळे शिवसेनेचे जे कार्यक्रम झाले ते मुंबईतले 80 ते 90% माझ्या विभागात झाले. मग तो गटप्रमुखांचा मेळावा असू दे, महिलांचा मेळावा असू दे, एनएसकॉचे माझ्या नेतृत्वाखाली झालेले किती कार्यक्रम आहे, रक्तदान शिबिर असू द्या, जो आम्ही शिवसेनेचे तो सगळे हे जितके कार्य, आमचा गरजतो मराठीचा कार्यक्रम, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर जे कार्यक्रम होतात ते गोरेगावमध्ये होतात. आणि त्या गोरेगावमध्ये आम्ही सगळे एक नेतृत्व आहे आमचं, आमची एक चांगली टीम आहे.
आज उत्तर मुंबईमध्ये मुंबईतले सगळ्यात जास्त नगरसेवक 5 वर्ष निवडून येत आहेत. आजच नाही आहेत की आज माझ्या नेतृत्वाखाली 5 वर्ष निवडणूक येत आहेत. ह्या विधानसभेला सुद्धा उत्तर मुंबईमध्ये आमदार माझ्याकडेच आलेले, मी स्वतः आलोय. आमचे युतीचे गोपाळ शेट्टी आलेत, योगेश सागर आलेले आहेत, सुभाष देसाई आलेले आहेत, रवींद्र वायकर आलेले आहेत. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मग भाजपचा कार्यक्रम असेल तिथे मी जातो, आरपीआयचा कार्यक्रम असेल तिथे मी जातो. त्यामुळे असं काही नाही की मी आत्ताच आलो आणि हे सगळं म्हणजे 22 वर्ष आणि लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या सगळ्या महाराष्ट्रातली जबाबदारी अनेक घेतो. अनेक ठिकाणी निवडणुकाला मग ठाणे असू दे, मुंबई असू द्या, संभाजीनगर असू द्या, जिथे जिथे जातो. संभाजीनगरमध्ये तर गेल्या 3 निवडणुका ह्या मी स्वतः माझ्या महिला कार्यकर्त्यांना घेऊन एक महिना, त्यामध्ये नगरसेविका पण, महिला शाखा प्रमुख पण, उपविभाग प्रमुख पण, एक महिना आम्ही ह्या महिलांच्या बरोबर तिथे आम्ही वास्तव्य केलेलं आहे आणि तिथले चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिला. पक्षावरती झालेले जे आरोप आहेत ते खूप गंभीर आहेत. त्यामुळे पक्षाची कुठेतरी प्रतिमा मलिन होते 100%. तर या पार्श्वभूमीवर तुम्ही आमदारकीचा विभाग प्रमुखपदाचा राजीनामा द्या आणि दुसरा हे आरोप झाल्यानंतर तुमच्या विरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर तुम्ही स्वतःहून सरेंडर होणार का? कालच गेलो होतो मी आणि कुठल्याही पद्धतीने कालच मी गेलो होतो पोलिसांनी, आणि तुम्हाला तिथे माहिती पडली असेल. आणि माझे मोठ्या प्रमाणात समर्थक पण तिथे जमा झाले होते. ठीक आहे, आणखी उद्या काय होईल मला किती सगळे आरोप. पोलिसांचं काम काय आहे, जे स्टेटमेंट देतील. पोलीस नाही कलम लावत. कलम कोण लावतो? जे तक्रारदार आहेत ते तक्रारदार. जर पहिल्या वेळी स्टेटमेंट वेगळी दिली तेव्हा कलम वेगळे होते, दुसऱ्या वेळी स्टेटमेंट दिली तेव्हा कलम वेगळे होते, तिसऱ्या वेळी स्टेटमेंट दिली तेव्हा कलम वेगळे होते, आणि चौथ्या वेळी दिली. म्हणजे मग पोलिसांचं कुठे चुकलंय? बोला मला कुणीतरी एकाने विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्न कोण चिघळलेला असताना आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हा समझोता घडवण्यासाठी त्यांनी काय पाऊल उचलले? मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका, जरा मी पाणी पितो जरा, सॉरी, घाबरून नाही पित, फक्त ऐका मला ह्यांच्या प्रश्नाचं वास्तूमध्ये ह्याच्यावर चर्चा होईल आणि बाळासाहेबांना वाईट वाटू नये. जर बाळासाहेब असते तर काय झालं असतं. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक हा माझ्या मनामध्ये पण प्रश्न आला, पत्रकार परिषद कुठे घ्यायची, आणि म्हणून ही जागा मी असे म्हणजे बाळासाहेब असते म्हणजे हा जर पक्षामध्ये पक्षांतर अशा पद्धतीचं आरोप होत आहेत तर कुठल्या पक्ष नेतृत्वाला आवडणार नाही. बाळासाहेब होते ना. ते आता मी कसं सांगा त्यांनी काय केलं. आरोप करण्यात आले, त्याचबरोबर अभिषेक घोसाळकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यांच्या व्हिडिओ क्लिपचा अजूनही काही निकाल लागलेला नाही, त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही. त्यांनी आरोप जर केले असतील तर त्याच्या बाबतीत जे काय ज्या कुणाला निर्णय घ्यायचा असू द्या तो घ्यायचा. पण माझं एवढंच म्हणणं होतं त्यामध्ये की अभिषेक घोसाळकर हा एक नवीन नगरसेवक आहे, त्यांच्या मुलींसारखा आहे दोघींच्या, आणि ज्या दोघी माझ्या नेतृत्वाखाली निवडून आल्या तो चुकला असेल. आणि तो महापौर माझ्या पक्षाचे, अध्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष माझ्या पक्षाचे, आणि तिथे सभागृह नेतेश्वर माझ्या पक्षाचे. त्यांनी जरी अभिषेकला सांगितलं असं अभिषेक हे बरोबर नाही, हे चुकीचं तुझं वागणं आहे, तर मला वाटतं ते अतिशय चांगलं. माझ्यावरती आरोप होते ते माझ्यावरती होते, परंतु ज्या पद्धतीने त्या रिॲक्ट झाल्या की तो लहान आहे, त्यांची मुलं मला माहिती आहेत, अभिषेक एवढी आहेत, त्यांच्या मुली, आणि जर मला जर कुणाच्या मुली कशा माझ्या कुटुंबातल्या शिवसेने किंवा इतर कुठल्याहीच्या, तर मी त्या मुलांवरती कुणाच्या रिॲक्ट त्यांना समजून सांगितलं असतं की अरे बाळा हे करतोस ते चुकीचं आहे, किंवा त्यांनी तक्रार किंवा महापौरांना सांगता आलं त्याला जरा दम द्या असं करतात. परंतु तसं न करता तेही प्रकरण वेगळ्या पद्धतीनं हे अशा प्रकारचं आमच्यावरती दडपण या पिता पुत्राकडून आणलं जातं. म्हणजे मला वाटतं हे टू मच झालेलं आहे की
हे टू मच आहे. त्या ठिकाणी वातावरण खूप स्फोटक झालेलं होतं. दहिसर पोलीस स्टेशनला वेगळी परिस्थिती होती, शैलेंद्रनगर पोलीस स्टेशनला वेगळी परिस्थिती होती. त्या ठिकाणी हो, चहा ऐका पाणी ना. घेतली बहुती मिळत नाही. हा? चहा पाणी घेतली बहुती मिळत नाही. अहो पण हा प्रश्न आपण कुठल्या पत्रकारात, आपण कुठल्या वयाच्या पत्रकारात, तो आपण कुठल्या पत्र, मला प्लीज जरा आपण सांगाल का कुठल्या पेपरचे पत्रकार आहात? कोण आहे? कार्ड घ्या, माझा नंबर आहे, मोबाईल आहे, पेपर सगळं. अच्छा. पुण्यनगरी पुण्यनगरी. रमेश अवताडे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही, नाही, पुण्यनगरीवाले सांगा. एक मराठीतला प्रश्न. हा. एकतर आजही त्यांची दादागिरी समान परिस्थिती कुणाची? सुरू आहे. कुणाची? NL बिल्डरची. हा. तिथे माध्यम जेव्हा तिथे गेले तेव्हाही त्यांनी दादागिरी केलेली आहे. शूट करू नका असं धमकावलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न असा की जाहीर कार्यक्रमात किंवा सभांमध्ये अगदी दहिसर स्पोर्ट्स क्लबला जे कार्यक्रम होतील तिथे देखील तुम्ही त्यांना शीतल म्हात्रे यांना अर्वाच्य शिव्या दिलेल्या आहेत असा त्यांचा आरोप आहे. जाहीर कार्यक्रमात त्यांचा आरोप आहे. अहो असं नसतं हो. दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये अनेक कार्यक्रम ह्या इतक्या वर्षात झालेले आहेत. दहिसर फाउंडेशन आजचं नाही आणि चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आणि एक लोकप्रतिनिधी आहे आणि कोण शिव्या देऊन ऐकणार आहे? ह्या जगामध्ये पोरगा पण ऐकत नाही तर ह्या तर सन्माननीय नगरसेविका ह्या ऐकणार काय? त्यांनी लगेच तक्रार करायला पाहिजे होती. आताच का सगळं सुचतोय? मला एक सांगा. हा? नाही हा, आता मी हिंदीत बोलणार. का आदेश था नगर सेवा लेके बैठ के और देसाई के ऑफिस में बात करें. उन्होंने पक्ष पार्टी प्रमुख का आदेश मानने से इनकार कर दिया. उनके ऊपर पार्टी प्रमुख क्यों नहीं एक्शन ले रहे? नहीं, वो तो पक्ष प्रमुख की भूमिका मैं नहीं उनका उत्तर दे सकता. ये पूरा जो आपका सवाल है वो पक्ष प्रमुख के ऊपर है. अभी पक्ष प्रमुख क्या करने वाले हैं वो मुझे पता नहीं है, वो उनकी क्या भूमिका है. लेकिन इतना जरूर है कि उन्होंने मुझे कहा कि मेरा शिवसैनिक, बाला साहब का शिवसैनिक कभी भी महिलाओं के साथ ऐसा वर्तन करेगा नहीं, बर्ताव करेगा नहीं. ये मैं तो किधर भी, और ये जब ये बताते उसने कोई पार्श्वभूमि भी सबसे जान के ली होगी. तो उसने तो मुझे कहा बिल्कुल नहीं ऐसा आप, और विनोद घोसाळकर किधर भी जाके ऐसा किसी का नंबर नहीं ले सकता है. ये तो मुझे मेरे झी 24 तास एक पाऊल पुढे.